थांब घालते इकडे. समर्थने चपल्या आणून दिल्यात भाऊ बहिणीने. इकडे बाहेर बसले, म्हणलं व्हिडिओ बनवावा. व्हिडिओ बनवलं पाहिजे का नाही भाऊ बहिणीनं? बनवायचे व्हिडिओ. थांबायचे इकडे तू. चल तू ये, तुला घालायचं नाही व्हिडिओ. ऊन भरपूर आहे, उन्हात पळतोय समर्थ. बाळा तुला कळत नाही? कळत नाही तुला उन्हात फिरायचं नाही? कळत नाही? घर पाय भाजत नाही का तुझं? कसलं पाय भाजतं नसल्या पळतोय. चप्पल बसा नका तुला, पाय मोठा झाला काय वैरे बाबू? पुंगळ्या कुठे गेल्या ह्यातल्या? वाजायच्या पुंग्या कुठे गेल्या ह्याच्यातल्या? पुंग्या पुक वाजायचे ते. दुसऱ्या चपलीची कुठे गेली पुंगळी? कुठे गेले? लागली लागली लागली. डांग 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 डांग. लाजते नाचते नाचा. डांग 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 डांग. डिंग 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 डिंग. डुंगी 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 नाचतोय समर्थ भाऊ बहिणीने. आता डान्स करतोय बघितला का? तर भाऊ बहिणीनं चला म्हणलं व्हिडिओ बनवावा, कारण की भरपूर असं काही प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न कोणाचा येतं तर मायरीच्या पप्पाचं. तर त्यांना व्हिडिओमधनं सांगण्याचा प्रयत्न करते भाऊ बहिणीनं. काय गोष्टी सांगेल तर चांगल्याच गोष्टी सांगेन आपल्या हिताच्या. तर भाऊ बहिणीनं आता काल मायरूच्या पप्पाने एक व्हिडिओ बनवला होता. त्याला म्हटलं होतं त्या व्हिडिओमध्ये की टायटल देऊन योगी आणि बायको ठेवलेल्या रांडव आणि मला ही करते असं तसं काहीतरी टायटल होता त्यांचा. मी काय एवढं लक्ष दिलं नाही भाऊ बहिणीनं, कारण की टेन्शनमध्ये मी भरपूर असते. आणि माझं विचार माझ्या डोक्यात असतात भाऊ बहिणीनं. आजचा दिवस असा गेला, उद्याचा कसा जाईल हिचं डोक्यात असते. काय काढायला लागला तू? उठ 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 लवकर. समर्थ सिमेंट काढतो. ए पोरा जा घरात, जा तिकडे पप्पाकडे, जा घरात, जा घरात पळ. तर प्रश्न काय आहे भाऊ बहिणीनं त्यांचा, की त्यांची पोरगी शाळेला त्यांच्याजवळ ठेवायची आणि मी म्हणते की तिला लांब माझ्यापासून शाळेला घालवायची. भाऊ बहिणीनं कशासाठी मी म्हणते का म्हणते ती पण तुम्हाला सांगते. कारण विषय कसा आहे माहिती आहे का? ज्या त्या गावातली जी त्याला खोड माहिती असते, ज्या त्या माणसाची खोड आपल्याला माहिती असते भाऊ बहिणीनं. कसं आहे, शेवटी बोलून चालून कुठल्या गोष्टी येत नसते. त्या जी घडायचं आहे ते घडून जातं. पण ज्यावेळेस जी घडायच्या आधी जर आपण सावरलं तर ती चांगलं असतं भाऊ बहिणीनं. हेच सांगायचं मी मायरीच्या पप्पाला प्रयत्न करते, पण ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही, तर ती त्यांचंच खरं करायला बघतात. पण भाऊ बहिणीनं माहिती आहे का, मला कसं वाटतं माहिती आहे का, पोरीचं भविष्य जे आपलं होतं आहे, जे झालं आपलं आईबापाच्या परिस्थितीमुळं, ते आपल्या लेकरांचं होऊ नये. कुठंतरी चांगलं वळणाला चांगलं शिक्षण घेतलं तर त्यांचा उद्याच्याला त्यांचाच फायदा आहे. त्यात आपला तोटा नफाना काहीच नाही, कारण की त्यांचं आयुष्य आहे त्यांना. आणि आजकालची दुनिया तर तुम्हाला माहितीच आहे भाऊ बहिणीनं, शिक्षण आणि शिक्षणाशिवाय आहे का आजकाल दुनियेत काय? आज आपणच शाळा कमी शिकलोय तर भाऊ बहिणीनं आपल्याला किती तर माणसं येड्यात काढते. ती 7वीच आपली शिक्षण कमी असल्यामुळं आपल्याला हे करते. ती ज्यावेळेस आपल्या लेकरांना आपल्या नशिबाने आपल्या ह्याने आपल्याला शिक्षण मिळालेलं नाही भाऊ बहिणीनं, तर आपल्या लेकराच्या नशिबाने मिळतं आहे त्यांना, तर कुठं तर चांगलं शिकवलं पाहिजे का नाही? चांगल्या वळणाला लावलं पाहिजे का नाही? तुम्ही सांगा. आता ही
मायराविषयीचं बोलणं चाललंय भाऊ बहिणीनं. हे मी मायराला माझ्यापासून लांब ठेवायचं म्हणते. लांब तर कशाला हो भाऊ बहिणीनं, आपल्याच माणसापाशी आपलं लेकरू राहतं, हे काही चुकीचं आहे का? आता मी तर लांबचे हे सोडा ह्यांच्यातनं भाऊ बहिणीनं, पण ज्या ज्या नवऱ्याच्या सख्या बहिणी आहेत त्या, त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही म्हणल्यानंतर काय या नवऱ्याला म्हणून तोंडाला चाळा ठोका येतोय भावा बहिणीनं. काय होतंय माहिती आहे का, ऊन भरपूर आहे ना, अशी कोरड पडल्यासारखं नळ का ठोका येतोय, कोरड पडते नळ तोंडाला. त्यांच्यावर विश्वास नाही. आता त्यांचं हे पण म्हणणं आहे की मला मोकळं व्हायचं आहे, पुरीला आमच्यापासून लांब ठेवून किंवा माझ्यापासून लांब ठेवून मला मोकळं व्हायचं आहे भावा बहिणीनं, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मोकळं मला कशासाठी व्हायचं आहे मला सांगा तुम्ही, मला मोकळं कशासाठी व्हायचं आहे? मला मोकळं व्हायला आता माझं काय म्हणते ते की बाहेर काय वागणं आहे का माझं, किंवा बाहेरचं काय विषय आहे का की मला मोकळं व्हायचं आहे त्या गोष्टीसाठी? त्याला कारण बी पाहिजे असतं ना मोकळं होण्यासाठी. कसं आहे माहिती आहे का, आपल्या लेकराचा चांगला विचार केला, आपल्यापासून लांब ठेवून तिला चांगलं शिक्षण मिळेल ह्याचा विचार केला तर ह्यांना कसं वाटतं की मला मोकळं व्हायचं. पण मला मोकळं नाही व्हायचं भावा बहिणींनो. कारण कसं माहिती आहे का, आमची तर भांडण तंटा, इथं सारखी दारू प्यायचं माहेरच्या पप्पानी, वाईट वक्तं मला बोलायचं, ती लेकरांनी ऐकायचं, लेकरांनी ऐकून ती भांडण ही लागल्यानंतर भावा बहिणीनं त्यांनी आपलं धरायचं, वरडायचं, मोठ्याने रडायचं. त्यात आपल्यापासून लेकरांना काय चांगली शिक मिळते तुम्ही सांग? वाईट वक्तं आपण आपल्या बायकोची रिस्पेक्ट कुठंच करत नाही, आपण तिला चांगलं कुठं समजतच नाही भावा बहिणीनं. तिला आपण सारखं गलिच्छ भाषेत जर आपण लेकरांसमोर जर आपण तिला बोलत असलो तर ते आपलं लेकरांनी काय घ्यायचं डोक्यात? काय घ्यायचं? आणि आता तुम्हाला सांगते, माहेरात पहिलीला होते, आता दुसरीला गेलेले, कळत झालेली का नाही. आपल्या काय म्हणते की आईबापाचं बघून लेकरं, आईबापाचं बघून विचार म्हणजे आईबापाचं भांडण तंटा बघून त्या लेकरांच्या मनावर परिणाम, डोक्यावर परिणाम, नीट शिक्षण नाही होत त्यांचं, काय होत नाही भावा बहिणींनो. एक प्रकारचं दडपण त्यांच्या जीवाला. कारण की शिकायला जर शाळेला बसलं तर रात्रीचं भांडण झालेलं भावा बहिणीनं दिवसभर त्यांच्या डोक्यात की बाबा आता पप्पा येईल. संध्याकाळी जरी शाळा सुटून घरी आलं तर संध्याकाळी कसं असतं माहिती आहे, संध्याकाळी झालं की पप्पा दारू पिऊन येईल, भांडल, मम्मीला मारल, ही भीती लेकरांना असते का नाही. जी गोष्ट भावा बहिणीनं माझ्यासोबत म्हणजे आमच्यासोबत झालेली आहे ती आता आमचं मॅरेज बाबा दारू प्यायलेला आहे, तर ती आमच्या आईबापाचे जे आमचं वडील पण दारू प्यायचं. ज्यावेळेस आम्ही शाळा शिकायचो त्यावेळेस भावा बहिणीनं असंच घरात आमच्या वादविवाद व्हायचं. म्हणजे माझ्या माहेर म्हणजे माझे लहानपण त्यात गेलेलं आहे ते तुम्हाला सांगते. कारण कसं आहे, मला जे झालं ते माझ्या लेकराला होऊ नये. आणि कोणतं पण लेकरू असलं ना भावा बहिणीनं, आई बाप्पा नीट सुखात असली तर लेकरं सुखात आहे. त्यातलं एक दोघाची भांडण, परत त्या लेकराच्या डोक्यावर परिणाम भावा बहिणीनं, त्यांचं शिक्षण नाही नीट, काय नाही, त्यात त्यांना वाईट वक्त विचार त्यांच्या डोक्यात, ध्यान लागत नाही लेकरांचं सुद्धा भावा बहिणीनं. आता आमचं जसं झालं तसं वाटतं मला पण माझ्या लेकराचं होणार. जी आमचं दिवस गेलेलं आहे तर तीच माझ्या लेकरांच्या नशिबात आलेलं आहे. तर दारू प्यायचं, भांडण तंटा. सर लवकर आहे का नाही सांगा. पूर्वी हुशार झाली, आता मोठी भावा बहिणीनं दुसरीला गेली, तिला बाहेर म्हणजे असं सगळं कळतंय तिला, मोठं माणूस काय, बारकं माणूस काय, असं तिला समज यायला लागली भावा बहिणीनं आताशी. मग आपण जर नीट नाही राहिलो भावा बहिणीनं तर आपले लेकरू आपल्यापाशी जर आपल्यापाशीच आपलं लेकरू सुखात नसेल, त्याला आपल्यापाशी कम्फर्टेबल जर महसूस करू शकत नाही ते लेकरू आईबापापाशी, तर ती लेकरू आपल्यापाशी राहणं योग्य आहे का भावा बहिणींनो? आता तुम्हाला सांगते की किती कसं का असं ना, आम्ही तिचे आई वडील आहे, पण ती पोरगी सारखी कोणाकडे असते, तिच्या मावळणीकडे असते. कोणामुळं असते? आमच्या चुक्यांमुळं असते. आमची चुकी म्हणण्यापेक्षा मी किती पण चांगलं राहू द्या भावा बहिणी, पण शेवट जी व्हायचं ती होणारच. माहेरीच पप्पा दारू पिऊन येणार, रोजची कटकट तटतट, त्यांना एखादा शब्द वाईट वक्ता बोलला तर माझं तोंड राहणार आहे का? मी बोलणारच नाही त्यांना. किती जरी कंट्रोल करायचा प्रयत्न केला मी बोलण्याच्या बाबतीत तर माझं बी तोंड राहत नाही भावा बहिणी, कारण की त्यांचं शब्दच तसं येतात. मग ते लेकरांनी ऐकायचं, तेच डोक्यात धरायचं, मनात धरायचं. त्यामुळे मी काय म्हणते की माझं लेकरू
शांततेच्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेण्यासाठी तिकडं असावं. दुसरा प्रश्न भावना असा आहे की मी जिथं पोरीला मी ठेवायचं म्हणते तिथं समधी म्हणजे आता कसं आहे, माझ्या मोठ्या नंदच्या मुली शिकलेल्या आहेत त्या, भरपूर नॉलेज त्यांना म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतलं हुशार आहे त्या पोरी. मग जे असं जसं घरात हुशार माणूस किंवा लेकरं शिकत असलेली, तर त्यांच्या नादावादा आपलं लेकरू बी करेल का नाही, अभ्यास हुशार होईल का नाही त्यांच्या नादाने, सांगा. म्हणून ह्या दृष्टिकोनातनं तिला मी तिकडं पाठवलेला आहे. राहिला प्रश्न तिचा 1 किलोमीटरवर चालत जाण्याचा प्रश्न शाळा शिकायला, तर मायरूच्या बापाचा मायरूच्या पप्पाचा काय प्रश्न आहे की 1 किलोमीटरवर मी माझी पोरगी चालत जाईल शिक्षणाला, ठेवील का मी तिथं, असं करेन का तशी. जरी इथं राहिली भावा बहिणी जवळ शाळा असली म्हणून, पण ती शाळा शिक्षण बरोबर नाही ना इथं. आणि राहिला प्रश्न तिकडं 1 किलोमीटरवर जायचा, तर तिथं काय ती मायरा आपली एकटीच नसणार आहे शाळा शिकणार, त्यांच्या पण मुली आहे त्या, परत त्यांच्या शेजारी पाजारी. आता ती त्यांचं गाव आहे, गावातली लेकर काय त्यांची 1 किलोमीटरवर काय जातच असतील का शिक्षणाला, सांगा बरं. जातच असतील का, थोडीच आपली पोरगी 1 किलोमीटरवर जायची शाळा शिकायची म्हणल्यानंतर थोडं धक्का खावंच लागतील का नाही. आपल्या लाडाने, आपलं लाड म्हणतात काय कसं तसं, त्या लाडाने आपल्या लेकरू नीट शिकायचं नाही, परत आपलं असं म्हणल्यानंतर भावाने त्या लेकराने काय घ्यायचं डोक्यात. माझं जर चुकीचं वाटत असलं तर तुम्ही मला सांगू शकताय भावा बहिणींनो, कारण की भांडण आमचं तर जीवनाला चाललेलंच आहे, सुधारायचा काय प्रयत्न नाही. आमच्या माहेरच्या बापाचा रात्रीच्या व्हिडिओमधूनच तुम्ही बघितलं किती मला रिस्पेक्ट मिळते, किती मला छान बोलतात. इकडं इकडं सर लवकर. ते आपल्या लेकराने आपल्यापासून काय घ्यावं, बरोबर आहे. आज मीच मला एवढी ही समजते का ना, मी म्हणजे तिच्या आई असून तिच्या बापाला काय ही होतं आहे का नाही मला नाही माहिती, पण माझ्या मनातलं तुम्हाला सांगते. मला तरी वाटतंय का माझं लेकरू माझ्यापासून कितीतरी लांब असावं शिक्षणाला, आणि ती पण एवढूशा वयात. नाही मला पण वाटत, पण मला पण कुठं तर वाटतं भावा बहिणीने सुधारणारी काही जात नाही. पण जोपर्यंत शिक्षण तिचं चालू आहे, आता तिला बाहेर म्हणजे मोठी होत चालली हो पोरगी, मग आपल्यामुळे त्या लेकराच्या मनावरचं खचीकरण नाही झालं पाहिजे. तिनं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे असं मलाही वाटतंय, कारण की पुढचं आयुष्य कसं आहे, पुढची दुनिया आणखी लई मोठी आहे भावा बहिणी. आज आपण असं असताना आपण एवढं कमी शिक्षण झालेलं आहे भावा बहिणीनं, पण आपल्याला इतकी येड्यात काढतात. पण उद्या आपल्या लेकराचं नाही शिक्षण झालं तर तिचं मोठं आयुष्य पुढं जायचं आहे ना. म्हणून तिला आपलं मी पूनमताईगड म्हणते घालवावं, कारण की चांगल्या माणसात चांगल्या वातावरणात वागलं राहिलं तर ती त्यांचाच फायदा आहे, आपला थोडीच फायदा होणार आहे, सांग. माझी पोरगी शिकली चांगली माणूस, परत कसं असतं भावा बहिणीनं माहीत आहे का, आईबापा जरी असली तर आईबापाचं काय लेकरांनी वळण घेतलं. आईबापा चांगली असली, मलाच वाईट म्हणजे मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे स्वतःलाच आम्ही हीच करून घेतो. माहेरीच्या बापाला काय सांगू शकत नाही, पण मी माझी मनाला समजवती सांगते. मला बी वाटत नाही माझी पोरगी लांब असावी, पण तिच्या भविष्यासाठी मी तिला माझ्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करते. भावा बहिणीनं हे जर माझं काय चुकत असलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ऑप्शन नाही माझ्याकडं दुसरं काय, मग शेवट त्यांची मर्जी आहे. किती केलं तर हक्क माहेरावर, पण ती माझा जितका तितका त्याचा बापाचं पण असणार आहे. पण आई ह्या नात्यानं मी तिचा चांगला विचार करते भावा बहिणींनो. पण शेवटी कसं आहे माहीत आहे का, तिच्या बापाने बी तिचा चांगला विचार केला पाहिजे, नाहीतर मग त्यांच्या हातात आहे. त्यांच्या पोरीचं काही शिक्षण कसं घेतलं पाहिजे ते त्यांच्या हातात आहे. माझं हो का काय बोलू नाही शकत.